समोरून त्याला रॉंग साईडनी पण गाड्या येतात, काय समजत नाही, पण मी इंडिकेटर पण चालू करून ठेवलाय गाडीचा. आता आम्हाला इथे एक दादा भेटलेत, हे सायकल वरून 12 ज्योतिर्लिंग करतायत. अभी ना तो सोने का ना खाने का ना कुछ, वो सब कुछ उन पे ही छोड़ा था. बघा फुल इथं धुकं जाम झालेलं आहे आणि मंदिर येऊन 5 किलोमीटर आहे. हो जंगलात टाकतो. बघा धुकं बघा कसलं, पूर्ण झाडं वगैरे आणि सूर्याची किरणच पडत नाहीत. कसलं आहे बघ, बघ बघ. प्रवेशद्वारातून आत जाते. प्रवेशद्वाराच्या बाहेर जवळजवळ 300-350 मीटर लाईन आहे प्रवेशद्वाराच्या बाहेरून, आणि प्रवेशद्वाराच्या आत किती असेल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आवडता उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं आपल्या कोकणी उम्या या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आज बऱ्याच दिवसांनी कुठेतरी फिरायला चाललोय. फिरायला म्हणजे मुंबई टू भीमाशंकरला फिरायला चाललोय. बाईकने जाणार आहे. आता संध्याकाळचे 5-5:30 वाजले. आता आम्ही निघतोय. लोणावळा मार्गे जाऊन एकविरा किंवा कुठे जवळपास थोडंसं म्हणजे भीमाशंकरचं थोडंसं 1 तासभर अलीकडे आम्ही स्टे करणार आहे आज रात्री, आणि सकाळी मग तिथून जर्नी चालू करणार आहे. आता पाऊस, आज तर पाऊस तेवढा नाही, पण पुढे बघूया कितपत काय पाऊस पडतोय. त्यामुळे आम्ही बाकी सगळी तयारी केलेली आहे. आमची तयारी झालेली आहे. बॅग वगैरे भरून झालेली आहे. बघा बॅग वगैरे सर्व भरलेली आहे. भीमाशंकर इथून म्हणजे ठाण्यावरून 196 ते 200 किलोमीटर आसपास काहीतरी आहे जवळपास. म्हणजे एक 5 तासाचं रनिंग आहे. आता थांबत थांबत आपल्यावर आहे, आपण किती टाइम स्टे घेणार, किती वेळा थांबणार आहे आपण, आणि किती टाइमपास करणार आहे, तेवढा आपला टाइम जाणार आहे. पण निघायचं होतं आम्हाला सकाळी, पण कामाच्या गडबडीमुळे सकाळी काय निघता येत नाही. आता आम्ही निघणार आहे. आता जाऊन मध्ये एका जागी कुठेतरी हॉल्ट घेणार लोणावळ्याच्या जवळपास कुठेतरी, आणि परत तिथून सकाळी आम्ही भीमाशंकरला जाणार. भीमाशंकरचं दर्शन घेऊन परत गुप्त भीमाशंकरचा ट्रेक सुद्धा करायचा असा आमचा प्लॅन आहे. आता टायमानुसार काय काय आमचं त्याच्यात अरेंज होतंय आणि किती जागी आम्हाला फिरायला भेटतंय ते टायमावर डिपेंड आहे, कसं आपल्याला जायला भेटतंय कसं काय ते पुढे जसं होईल तसं तुम्हाला दाखवीनच. तर व्हिडिओ पूर्ण बघा आपली. तर मंडळी आता आम्ही बाळकुमला पोहोचलोय, आणि भीमाशंकरला कसं आतमध्ये ते अरण्यात आणि जंगलात असल्यामुळे तिथे नेटवर्कचा इश्यू असू शकतो, म्हणजे असणारच बहुतेक तिथे नेटवर्कचा इश्यू. त्यामुळे सगळंच काय गुगल पे किंवा फोनपेने चालणार नाही. त्यामुळे कॅश काढायला आम्ही आता इथे आलो आहे. कॅश काढणार, एक 3-4 हजार रुपये कॅश सोबत ठेवणार आहे कॅश घेऊन. बाकी काय जिथे जीपे चालणार तिथे जीपे चालवायचा. आता कॅश काढून आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार ऐरोलीला ते लोक आमची वाट बघत असतील, किंवा ते पण निघालेत आता बोलले. ते पोहोचतात का आम्ही आधी पोहोचत बघू. ऐरोलीला आम्ही एकत्र भेटून मग तिथून ठरवू कसं कुठं जायचं आणि कुठे हॉल्ट घ्यायचं आहे तो. चला तर मंडळी आता आपण बाळकुमवरनं साकेत रोड पकडलेला आहे, आणि साकेत रोडवरून कळवा मारून आपण नवी मुंबई मार्गे डायरेक्ट पनवेलला बाहेर पडणार आणि तिथून जाणार. आता गरम तर तसं होत नाही, वातावरण ठीक आहे, चांगलं आहे, एकदमच अगदी आता गरमीचं किंवा पाऊस पण असा आहे. आता 5:30 वाजून गेले, आम्हाला निघायला लेटच झालाय पूर्णपणे. हेच आम्हाला सकाळी निघायचं होतं. म्हणजे माझा असा प्लॅन होता की सकाळी 5:30 पर्यंत निघायचा, म्हणजे आपण एक 11-12 वाजेपर्यंत थांबत जरी गेलो तरी भीमाशंकरला पोहोचू 11-12 पर्यंत. आणि त्या दिवशी तिथं फिरायचं, गुप्त भीमाशंकर वगैरे ट्रेक वगैरे करून मग तिथे रात्री स्टे करून दुसऱ्या दिवशी तिथून सकाळी निघायचं, आणि येता येता मग एकविरा लोणावळा वगैरे करत यायचं. पण त्यांच्या जे सोबत आमच्या त्यांचा काहीतरी कामाचा इश्यू असल्यामुळे त्यांना काय आज सॅटर्डेला लगेच निघायला त्यांना जमत नव्हतं लवकर, म्हणजे 2 दिवसाची सुट्टी करायला होत नव्हती पॉसिबल. म्हणून मग ते बोलले की संध्याकाळी निघूया, जवळपास जाऊन थांबूया आणि येताना बाकीचं करूया. बोललो ठीक आहे चला, निघायचं आता ठरलंच आहे. म्हणजे गेल्या वर्षी पण जास्त कुठे गेलेलो नाही. आणि भीमाशंकर मला जवळजवळ 2-3 वर्षापासून जायचंच होतं, कारण पावसाळ्यामध्ये भीमाशंकर एकदम म्हणजे निसर्गरम्य वातावरणात असल्यामुळे ना, म्हणजे मस्त तिथं हे असं निसर्ग एकदम म्हणजे बघायला मनमोहक दृश्य असतात तिथे. धबधबे, कारण घाट आहेत, धबधबे, विविध प्राणी दिसतात, आणि पावसाळ्यातला नजाराच वेगळा असतो. धुकं असतं तिकडं खूप प्रमाणात. हा कळवा ब्रिज आहे नवीन जो बनवलाय तो. पाऊस पण यायला लागलाय, थेंब पडायला लागलेत पावसाचे. जास्त पडताय ना, नॉर्मल असेल तर ठीक आहे, नाही तर सगळं भिजून जाणार. मग परत प्लास्टिक घाला, वैताग येतो. मग इथं आपल्याकडे वॉटरप्रूफ असं काही नाही, सगळं प्लास्टिकवर आपण काम करतोय, प्लास्टिक टाकून. ब्रिज आहे मस्त तिन्ही साईडनी, म्हणजे
इथून बाळकुम मार्गे येताना सुद्धा हा काळवा ब्रिज चढायला भेटतो, ठाण्यावरनं येताना सुद्धा चढायला भेटतो आणि मधनं सुद्धा, म्हणजे तिन्ही साईडनी कनेक्टिव्हिटी दिली आहे त्याला. त्यामुळे इकडची जी ट्रॅफिक व्हायची काळवा ब्रिजला ती बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी झालेली आहे त्या ब्रिज बांधल्यापासून. चला जाऊया, बघूया भीमाशंकरचं कसं काय ते. तिथं आहे दर्शन घ्यायचे. परत नंतर जमलं पॉसिबल झालं तर त्र्यंबकेश्वर पण परत एकदा राईड करायची आम्हाला. मागच्या म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षी आम्ही गेलेलो होतो त्र्यंबकेश्वरला, टू व्हीलरनेच गेलेलो. त्यावेळी ते किती 168 किलोमीटर होतं ठाण्यावरून त्र्यंबकेश्वर. आम्ही सकाळी जवळजवळ 6:30-6 पर्यंत निघालेलो होतो ठाण्यावरून. 11 वाजता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो थांबत. मस्त म्हणजे एवढं निसर्गरम्य होतं ना तिथं की आम्ही फोटो काढायला वगैरे बराच वेळ तिथे थांबलेलो. भारी वाटत होतं एकदम तिथे त्यावेळी. पण येताना नंतर तिकडून जे काय पाऊस पडायला लागला त्र्यंबकेश्वर, म्हणजे आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो 11 वाजता. तिथून मग दर्शनाच्या लाईनीत गेलो. 5 तास आम्हाला लाईन मध्ये लागले. 5 तास गेले लाईन मध्ये. त्याच्यानंतर आम्ही 5:30-6 वाजता आम्ही लाईन मधनं बाहेर आलो, जेवलो थोडस आणि डायरेक्ट लगेच तसंच निघालो, कारण 1 डे आम्हाला रिटर्न करायचं होतं. आणि तिथून येताना आम्ही थोड्यापर्यंत बरोबर आलो आणि नंतर जोरात पाऊस पडायला लागला आणि जसा एकदम असं ना अंधार पूर्ण पडायला लागला आणि पूर्ण म्हणजे तिकडचा जव्हार मोकाडा रोडने आहे ना पूर्ण म्हणजे सिंगल 1 वे रोड आणि जंगल आजूबाजूला, एक साईडला दरी आणि पूर्ण डोंगर आणि धुकं, संपूर्ण धुकं. म्हणजे काय समोर थोडं पण असं म्हणजे एक 10 फुटावरचं पण काय दिसत नव्हतं. गाडी पण चालवायला एवढं त्रास. आणि सोबत कसं आमच्या लेडीज दोघे जण असल्यामुळे ना आणि आजूबाजूला म्हणजे वस्ती पण जवळपास नाही आणि गाड्या पण कुठल्या येत नव्हत्या, पूर्ण जंगलात. आणि नवीन रस्ता असल्यामुळे आम्हाला थोडंसं भीतीसारखं पण वाटत होतं. भीती म्हणजे कशासाठी की लेडीज सोबत होत्या, त्याच्यामुळे थोडंसं हे वाटत होतं. आता इथे बघू म्हणून आम्ही इथे सकाळीच जाणार आहे आणि सकाळीच तिथून निघणार आहे, कारण धुकं पडलं ना की समोर काही दिसत नाही, पूर्णपणे एकदम हे होऊन जातं. धुक्यामध्ये सगळा रस्ता पूर्ण हरवून जातो, कायच दिसत नाही समोर. गाडी कुठल्या बाजूने येते, कुठला नाही, रोड कुठे संपतोय, कुठे टर्निंग आहे, कायच दिसत नाही. बघा या साईडला बऱ्यापैकी पाऊस पडलाय. मध्ये मध्ये थोडा पाऊस असला तर मजा येणार आहे, पाऊस नाही तर राईडला पण मजा नाही तशी तेवढी. ठीक आहे, चालेल, बघूया, आपण भेटूया पुढे. आता त्यांना बोलतो पुढेच या म्हणून सांगतो त्यांना जरा, म्हणजे तोपर्यंत थोडा रोड पार होईल, म्हणजे ट्रॅफिक लागेपर्यंतचा पार करतो आणि त्यांना मग सांगतो ऐरोलीच्या इथं यायला सांगतो त्यांना फोन करून. आणि मी तोपर्यंत हळूहळू जातो जेवढं होईल तेवढं. तर आम्ही आता कोपरखैरणे स्टेशनच्या बाहेर थांबलोय, कोकिलाबेन हॉस्पिटलच्या इथे, कारण ते दोघं अजून आलेले नाहीत. त्यांची वाट बघत आम्ही इथपर्यंत आलोय. आता बघू, त्यांची वाट बघतोय. पाऊस पण बाहेर लागतोय, गाडी आपली इथं उभी केलेली आहे आणि मोबाईलला आहे ना मी प्लॅस्टिक कवर घातलं आहे, त्याच्यामुळे ना किती क्लिअर दिसेल नंतर काय सांगता येत नाही. प्लॅस्टिक कवरच्या आतमध्ये मोबाईल टाकून शूट करतोय, कारण पाऊस सारखा पडतोय, त्यामुळे मोबाईल किती वेळा काढायचा. तर आता आम्ही निघालो आहे, कोपरखैरेवरून सुरू केले. ते बघा, ते समोर दोघं आहेत आणि आम्ही इथून नॉनस्टॉप जाणार. लोणावळ्याला किंवा लोणावळ्याच्या घाटाच्या खाली वगैरे नाश्ता करायला थांबायचं असं आमचं चालू आहे. म्हणजे मॅगी वगैरे काहीतरी खाऊ किंवा मध्ये कुठे झालं तर मध्ये बघूया रस्त्यामध्ये कसं काय होतंय. आता बेलापूर क्रॉस करू आम्ही, बेलापूरच्या इथं. आणि कसं संध्याकाळची आता सर्व पब्लिक कामावरून घरी जाणारे निघाली आहे, त्यामुळे ट्रॅफिक पण लागते. आणि कधी एकदा या ट्रॅफिकमधनं क्रॉस करतोय आणि पनवेलच्या पुढे लागतोय ना पुणे एक्सप्रेस, पुणे हायवेला, तर असं झालं आहे. म्हणजे आम्ही आता जाणार आहे ओल्ड मुंबई पुणे मार्गाने, जो जुना मुंबई पुणे रस्ता आहे ना त्या मार्गेच जाणार, खोपोली लोणावळा घाटाच्या मार्गे. आणि तिकडे गेल्यावर बघू कुठपर्यंत, म्हणजे आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचतोय त्यावर डिपेंड आहे की कुठे स्टे करायचा ते, तसं बघूया पुढे. आणि मग स्टे करून म्हणजे सकाळी पण आम्हाला लवकर जायला तिथे भेटलं पाहिजे. टायमामध्ये जास्त टाईम जाता नाही, कारण तिथे जाऊन परत आम्हाला गुप्त भीमाशंकरचा ट्रेकसुद्धा करायचा, जो काय 2-2.5-3 किलोमीटरचा आहे तो. आता आम्ही पनवेलच्या पुढे आलो आहे. कोण, चिखले वगैरे काय गाव आहेत त्यांच्या इकडे, त्याच्या पुढे आलो आहे. मजबूत ट्रॅफिक आहे, हे कंटेनर वगैरे सगळे सुटलेले आहेत. मला वाटतं ही ट्रॅफिक पूर्ण खालापूरच्या टोल नाक्यापर्यंत असू शकते आणि कंटाळा आला आहे ट्रॅफिकमध्ये. आता याच्यासाठी संध्याकाळी निघायची इच्छा नव्हती, पण ऑप्शन नव्हता काय. हो, आता इथे ट्रॅफिक थोडीशी क्लीन वाटते, मगापासून खूप ट्रॅफिक होती. आता पुढे जाऊन बघूया कितपत काय आहे ते. चल.
नाही 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 दोनदा बसलेलो आहे. हो हो काय बड्डेला एकदा बड्डेला एकदा आणि अजून एकदा आणि आम्ही पूर्ण फॅमिली आलो तेव्हा पण बसलो. मस्त आहे. तर आता खोपोली गावात पोचलोय आम्ही खोपोलीमध्ये आणि इथं आता घाटाच्या पायथ्याशी आलोय आणि इथं आता परत पाऊस चालू झालाय. मध्ये येतोय पाऊस, मध्ये अजिबात नाही आणि इकडे आल्यापासून म्हणजे एकदम हवाच एकदम बदलली आहे. वातावरण एकदम गार असं झालंय आणि त्याच्यात आता पावसात आम्ही भिजतोय. अजून जर जोरात पाऊस लागला ना तर कुडकुडणार, थंडी भरणार आहे मरणाची. म्हणजे अशा जास्तच झालं ना तर कुठेतरी थांबणार आणि बाबा रेनकोट घालणार, कारण की भिजणार, त्याच्यात परत थंडी लागणार, नंतर परत मग घरी आजारी पडणार. बघूया आता घाट चढायचा आम्ही सुरुवात करू. घाट खोपोलीचा घाट चालू झाला आहे आता आणि जसा आम्ही घाट चढायला सुरुवात केली ना तशी एकदम हवाच बदलून गेली. म्हणजे एकदम हवेत एकदम गारवा आणि थंडावा एकदम हवेत आणि हवेचा वास एवढा जबरदस्त येतो ना, सुगंध मातीचा आणि झाडांचा पानांचा, खूप मस्त वाटतंय. म्हणजे गावी आल्यासारखा फील होतो एकदम. आणि हा घाट बघा, हा दिवसाचा जेवढा नयनरम्य आणि अप्रतिम जेवढा मनमोहक दिसतो ना, रात्रीचा बघा किती भयावह वाटतो. आता ह्या 2-4 गाड्या आहेत इथे म्हणून तेवढं काय वाटत नाही, पण गाड्या जर नसल्या, आपली एकच गाडी असली ना एकदम भयानक वाटणार हा घाट खोपोलीचा. आता इथं पुढे गेलो ना आपण की शिंगरोबा देवाचं मंदिर लागेल, शिंगरोबा धनगराचं. त्यांची काय स्टोरी आहे ना तिकडं आपण गेल्यावर तुम्हाला मी सांगतो कसं काय आहे ते. आणि त्यांनीच हा रस्ता आणि ही वाट दाखवलेली आहे इंग्रजांना त्या टायमाला, हा घाट बनवायला किंवा रेल्वेचा मार्ग बनवण्यासाठी. मस्त वाटतंय पण घाटामध्ये आल्यावर थंडावा म्हणजे एकदम असं शहाऱ्या अंगावर यायला लागले, असं थंड वाटतंय वातावरण. तर आता आम्ही शिंगरोबा देवाच्या मंदिराच्या इथे पोचलो आहे. बघा आता रात्री अंधारात रात्रीच्या दिसत नाही नीट, काळोख असल्यामुळे. इथून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या आहेत ना, इथे कॉईन म्हणजे सिक्के फेकतात. हे बघा, हे शिंगरोबा देवाच्या आठवणीमध्ये बांधलेलं मंदिर आहे. इथे कॉईन सुद्धा ना काही जण घाई असले की गाडीतनं येतात, कॉईन सुद्धा फेकतात. गाडीवाले ना कॉईन फेकतात, हे बाबा असे कॉईन जमा करतात आणि इथे मंदिरात ठेवतात. मंदिराच्या लागणाऱ्या जीर्णोद्धाला वगैरे. बघा हा त्यांचा फोटो आहे, त्याच्यासोबत ते कोले म्हणजे इंग्रज आहेत, त्यांची काय स्टोरी आहे ते तुम्हाला मी गाडीवर सांगतो जाताना. हा बघा असं बांधलेलं आहे. बाहेर अंधार बघा किती आहे आणि गाड्या नुसतं सुसाट एकदम गाड्या जात आहेत. हे बघा हे असं मंदिर आहे, दे प्रसाद. आणि ह्या मंदिराबद्दल आणि देव शिंगरोबाबद्दल काय माहिती असेल ती तुम्हाला मी गाडीवर सांगतोच. चला. तर मित्रांनो, हे वीर हुतात्मा शिंगरोबा जे होते ते धनगर होते आणि ही घटना अशी आहे की 1850 मध्ये त्याच्या पुढच्याच सालातली आहे. म्हणजे ज्यावेळी इंग्रजांनी 1800च्या दरम्यान इंग्रज आपल्या भारतात आले, ते 150 वर्ष त्यांनी राज्य केले. त्यानंतर त्यांनी जे काही सुखसुविधा केल्या, मुंबईला त्यांनी आपली आर्थिक राजधानी बनवली आणि मुंबईवरून जे काही दळणवळणाचं सामान होतं ते त्यांना पूर्ण बाहेर न्यायचं होतं आणि मुंबईपासून पूर्ण भारतात कनेक्टिव्हिटी करायची होती. ज्या पद्धतीने त्यांना घाटमार्ग वगैरे रस्ते वगैरे त्यांनी केलेले होते. 1853 मुंबई ते ठाणे जी काय पहिली रेल्वे चालू झाली, त्याच रेल्वेवरून ती त्यांना पुण्यापर्यंत न्यायची होती. पण पुण्यापर्यंत नेताना त्या इंग्रज अधिकाऱ्यांना घाटामध्ये ते पूर्ण फिरले की बाबा कुठल्या बाजूनी आपण नेऊ शकतो, रस्ता कसा नेऊ शकतो, कारण सह्याद्रीचा घाट हा खूप किचकट आणि इको सेन्सिटिव्ह आहे एकदम. त्यामुळे कसं काय होऊ शकतं त्यांना रस्ता सापडत नव्हता. ते फिरले, बरेच फिरले ते, पण त्यांना काय रस्ता सापडत नव्हता, रेल्वे कुठल्या मार्गाने न्यायची ती. असे करता करता तिकडे शिंगरोबा नावाचे जे धनगर व्यक्ती होते ते त्यांची मेंढरं शेळ्या आहेत ना ते चारत होते. 2-3 दिवस त्यांनी बघितलं या माणसांना की फिरतायत रानात, का त्यांना काय भेटत नाही आणि ते उदासच झालेले होते इंग्रज लोक. तर त्यांनी एकदा शिंगरोबांनी त्यांना जाऊन विचारलं, साहेब तुम्ही काय करताय इथे, काय तुम्हाला हवं आहे? तर त्यांनी सांगितलं की आम्ही रस्ता शोधतोय.
तर शिंगरोबांनी त्यांना सांगितलं मी तुम्हाला रस्ता दाखवतो. कारण ते कसे आता धनगर म्हटले की शेळ्या मेंढ्या रानात फिरवायचे म्हणजे रानातला कोणा त्यांना माहिती होता कुठून वाट कुठली जाणार आहे. तर त्यांना पूर्ण डोंगर फिरवून दाखवला हा बोरघाटातला. आणि ते पुढे मध्ये त्यांच्या शेळ्या आणि मागे इंग्रज अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण आणि सोपा आणि शॉर्टकट रस्ता रेल्वेसाठी त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना दाखवला. आणि ते इंग्रज अधिकारी त्यांच्यावर एवढे खुश झाले ना की त्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे सांगा, तुमच्यावर आम्ही खुश आहे. तर त्यांनी एवढंच त्यावेळेस मागितलं त्यांच्याकडं की साहेब माझा भारत देश फक्त तुम्ही स्वतंत्र करा, माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य द्या. एवढं बोलल्याबरोबर त्या इंग्रज अधिकाऱ्यांना चीड आली आणि त्यांनी त्या चीडमध्ये त्यांच्यावर तिथेच गोळी झाडली आणि त्यांना मारून टाकलं तिथे. त्याच्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ इथे हे शिंगरोबांचं मंदिर बांधलेलं आहे. अशी ही घटना आहे शिंगरोबांची. कारण की कसं धनगर प्रजातीचे जे म्हणजे लोक आहेत, धनगर लोक जे आहेत किंवा आदिवासी लोक म्हणा, ही रानावनात राहणारी आहेत. त्यांना रानातले जंगलातले कोणे रस्ते पूर्ण माहिती आहेत त्यांना, कुठं जातात किंवा औषधी वनस्पत्यांपासून सर्व. त्या हिशोबाने त्यांनी रस्ता दाखवला. आणि ही रेल्वे बनण्यासाठी म्हणजे मुंबईवरून पुण्याला किंवा पुण्यावरून पुढे जाणारी ही मुंबईवरून पुण्याला किंवा पुण्यावरून पुढे जाणारी ही जी रेल्वे सेवा आहे ना, ही बनण्यात त्यांचासुद्धा मोलाचा वाटा आहे. कारण त्यांनी जर रस्ता दाखवला नसता तर हे घडलंच नसतं. आता आपण हे बघा, आता मुंबई हा खाली जो दिसतोय तुम्हाला, हा खाली मुंबई पुणे एक्सप्रेसवे चालून जातोय आणि आपण हा जुन्या रस्त्याने जातोय. आता हे बघा, आम्ही आता इथं घाटाच्या वरती पोचलेलो आहे आणि हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. हा 4 पदरी जो एक्सप्रेसवे आहे ना मुंबईवरून येणारा, हा बघा हा इथे. आणि हा आपला जुना रोड, मुंबई पुणे रोड. हे बघा धुकं पसरलं आहे, ज्या पाऊस नाही तेवढा त्याच्यामुळे तरी आहे, पण हे बघा बऱ्यापैकी धुकं आहे अजून इथं वरती घाटात. आणि हवा पण एकदम थंड झालेली आहे. आणि ते त्या साईडला समोर जी तिकडं लाईट दिसते तिकडं रेल्वे मार्ग आहे. हे बघा खाली पूर्ण खोपोली सिटी बघा, पूर्ण खोपोली. हे बघा धुकं बघा, काय धुकं पडलं इथे वरती. खाली मगाशी थोडं होतं, आता इथं वरती पूर्ण धुकं पडत चाललंय. हे असं एकदम गाड्या पण पटकन समजत नाही. पुढे अजून असं नाही का धुकं पूर्ण पसरतंय सगळीकडे. इथे थोडंसं क्लिअर आहे, मध्ये धुकं एकदम म्हणजे खूप हे झालं आहे. तर आम्ही आता लोणावळा घाटाच्या इथं थांबलेलो आहे वरती. हे बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता किती धुकं झालं आहे पूर्ण. आणि आता आम्ही इथे मॅगी किंवा कॉर्न वगैरे असं काहीतरी खायला थांबलो आहे, कारण थंडी लागते इथे आता, म्हणजे बऱ्यापैकी साधारण थंडी आहे. आणि जरा ह्या वातावरणात गरमागरम खायची मजाच वेगळी आहे. त्यामुळे आता इथं आम्ही काहीतरी खायला घेतो आणि इथून मग पुढे जातो. कॉर्नच घेतोय मी, वाफवाले नाही, आम्ही ते कॉर्न हे घेणार. इथल्या लोकांचं पूर्ण ह्या पर्यटनावरच पूर्ण हे आहे बघा. धुकं वाढतच चाललंय एकदम त्या साईडनं भयंकर धुकं येत चाललंय पूर्णपणे. आता जास्त नाही, थोडंसं अजून अर्धा एक तासाचं रनिंग करू आम्ही आणि मग स्टेला जाऊ. हे इथे जे समोर तुम्हाला बॅरिकेड दिसत आहेत ह्याच्या पलीकडे पूर्ण मोठी दरी आहे. ते दिवसाची पूर्ण मस्त दिसतं. उद्या लवकर आलो ना तर दाखवतो तुम्हाला दिसलं तर. धुकं बघा भयंकर धुकं होत चाललंय आता पूर्ण. हे कॉर्नच घ्या आपल्याला चांगले. ह्या वातावरणात मका खायला मला जाम आवडतो. गरमागरम मका मस्त लागतो एकदम. मॅगी मका, मोस्ट ऑफ जास्त मॅगी खातो, मका खातो. आणि एकदम थंडी लागली तर मॅगी. हे बघा आता निघालोय आम्ही इथून लोणावळ्याच्या इथून. धुकं बघा काय आहे. समोरून त्या यायला रॉंग साईडनी पण गाड्या येतात, काय समजत नाही. पण मी इंडिकेटर पण चालू करून ठेवला आहे गाडीचा. मस्त एकदम फॉगी आहे. आणि याच्यात अंधार आहे रात्री. नशीब आधी ही पाऊस नाही तर अजून वाट लागली असती. मी पुन्हा ही वाली लाईट लावतो, ही वाली किंवा अँटी फॉग लाईट आहे. थोडासा रस्ता व्यवस्थित दिसतोय आणि एकदम गारवा मस्त पसरला आहे. आता कुठेतरी गरमागरम जाऊन जेवायचं आणि गप्प झोपायचं. सकाळी मग 6, 6:30, 7पर्यंत उठून एक दीड तासाचा रस्ता राहील ना, एवढंच अंतर ठेवायचं फक्त जायला. म्हणजे एक 50-60 किलोमीटर येते. आता अजून किती दाखवते, 109 किलोमीटर इथून दाखवते मी माझ्या. आम्ही अजून इथून एक 30-40 किलोमीटर केलं
आणखी एक 60-70 किलोमीटर बाकी राहील 1.5 तासाचा अंतर. ते काय सकाळी पार होईल. आता धुक्यातनं जास्त पण नाही आपण हे करू शकतो. वाजले पण आता 9:30 वाजून गेले, त्यामुळे जास्त टाईम नाही लावायचा आहे. नाही तर नंतर जेवायला हॉटेल वगैरे किंवा रूम नाही भेटणार नंतर. तर चला आता जाऊया पुढे, डायरेक्ट जेवायला थांबू, तिथे मोबाईल चालू करेल. तर आम्ही आता इथे मांढरदेवी ढाबा आहे, हा मांढरदेवी ढाबा, त्या ढाब्यावर थांबलेलो जेवायला. आता इथून जेवून निघू आम्ही. थंडी लागते एकदम आणि बराच टाईम झाला. आम्ही खूप टाईमपास केला आहे आम्ही. आता रूम बघून झोपणार, बाकी सगळं जे काय ते सकाळी. सुप्रभात मंडळी. आता काल रात्री आम्हाला लेट झाला आणि काल आम्ही इथे येऊन हे शिवराज AP लॉजिंग म्हणून आहे, तिथे आम्ही रात्री वस्तीला थांबलेलो. बघा हायवे रोडच्या बाजूलाच आहे, एक्झॅक्ट हायवे रोड आहे. आणि इथून आता जवळजवळ एक 70-80 किलोमीटर जेमतेम आहे हे भीमाशंकर. आता इथून आम्ही आता आंघोळ वगैरे आमची झाली आहे. आता आम्ही निघू. एक 7 वाजायला आले आहेत, 7:45 झालेले आहेत. एक 7-7:15 आम्ही आता इथून निघू. निदान 9 वाजेपर्यंत तरी आम्ही तिथे पोचायला पाहिजे. तिथे दर्शन घेऊन किती लाईन असेल काय सांगता येत नाही. तिथे दर्शन घेऊन मग गुप्त भीमाशंकरचा ट्रेक करून मग इथून डायरेक्ट रिटर्न निघणार. 3-4 वाजेपर्यंत तरी आम्हाला रिटर्न निघायला भेटलं पाहिजे. सकाळी सकाळी बघा सूर्यनारायणाचं दर्शन बघा किती मस्त होतं. आणि गाड्यांचा आवाज खूप येत होता रात्रभर, त्याच्यामुळे काय झोप काय तेवढी झाली नाही. इथे गाड्या लावल्यात आम्ही. हा एक रूम आहे आणि हा इथे एक रूम आहे आमचा. रूम तसे मोठे आहेत पण थंड पाण्याने आंघोळ करायला लागले आम्हाला. गिझर बंद झालेले, त्यांची लाईटच गेलेली. तयारी आमची चालू आहे. हे पावसाचे ढग परत भरायला लागले. आतापर्यंत तरी पाऊस नाही आहे, बरं आहे वातावरण, भिजायला तरी होणार नाही. गाड्या स्टार्ट करतो आम्ही आणि आता नॉनस्टॉप जातो. फक्त मध्ये कुठे नाश्त्याला जरा असं थांबलो तर आता 9:30-10 पर्यंत पोचायचा ट्राय करायचंच आहे आम्हाला. 7 वाजले आता आम्ही निघालो आहे. सकाळचं गाडी चालवलं एवढं मस्त वाटतंय ना. वारा तर गारच आहे, थंड वारा लागतोच आहे. आणि हा आता आपण जो रोडवर चालतोय तो पुणे-सोलापूर रोड आहे. म्हणजे पुण्यावरून मुंबईला जाणारा पुणे सोलापूर वगैरे आता हा रोड आहे. NH किती मी बघितलं नाही, नॅशनल हायवे नंबर. आता इथून कळेगाव 6 किलोमीटर आहे. 6-7 किलोमीटरवर आपल्याला लेफ्ट आहे भीमाशंकरसाठी. आणि सकाळी सकाळी पूर्ण ग्रीनरी दिसते एकदम मस्तपैकी. छान वाटतं सकाळी, सूर्यकिरण आणि निसर्ग जबरदस्त वाटतं. MIDC आम्ही तळेगाव MIDCच्या इथून पुढे आलो आहे. करंज विहारे असं काहीतरी गाव आहे, त्या साईडच्या रोडने जातो आहे. मॅप लावला आहे मोबाईल याच्यावर गाडीला. आता बघूया रोड कसा कुठे नेतो आहे. मॅपच्या भरोश्यावर जायचं आहे. पण एकदम निसर्गरम्य वाटतं आहे. मध्ये गुरांच्या शेणाचा वगैरे वास येतो आहे, गाई गुरांचा. त्यामुळे मस्त असं वाटतं. फील एकदम गावचा फील येतो. खूप लागतो आणि पाऊस जोरदार येणार आहे असं वाटतं. आम्ही इथे थांबून रेनकोटच घालायला घेतो आता. आता इथून आम्हाला सरळ जायचं आहे. वहागावच्या इथं आलो आहे आम्ही, वहागाव म्हणून. इथून पुढे अजून एक 40-45 किलोमीटर बाकी आहे भीमाशंकर. तर मित्रांनो, आम्ही आता इथं थोडा पुढे येऊन थांबलो आहे, कारण हे लोक दोघं जण मागे राहिले आहेत. त्यांची वाट बघत थांबलो आणि विचार केला थोडंसं इथे ह्या म्हणजे ह्या डोंगराच्या पायथ्याशी इथे मस्त जरा फोटो वगैरे पण काढून घेऊ.
यासाठी आम्ही इथे दोघं पण थांबलेलो आहे. आम्ही दोघे मस्त वातावरण आहे एकदम, पूर्ण निसर्ग आहे, डोंगर दिसतोय, वरती पवनचक्की आहेत. हे आले बघ, हेच आहेत ना दोघं? हा हे काय आले आता. किती टाइमपास. मस्त फोटो आला. आयफोन मध्ये क्लिअरिटी पण काय जबरदस्त आहे ती. पवनचक्क्या बघ कसल्या फिरतायत त्या. कसली हवा लागते यार, जबर. हे इथून 38 किलोमीटर भीमाशंकर दाखवते आता. 38 किलोमीटर आहे इथून, म्हणजे 1 तास लागेल अजून. चलो नाश्ता करून आता आम्ही निघालोय. आता इथून अजून एक 25 ते 28 किलोमीटर बाकी आहे. इथून थांबत थांबत आम्ही मस्त मजा करत आरामात चाललोय, म्हणून आम्हाला लेट होतोय. नंतर काय येताना काय थांबायचं नाही, येताना नॉनस्टॉपच यायचं. त्यामुळे आता जेवढं कव्हर करता येईल, बघता येईल, एक्सप्लोर करता येईल तेवढं करतोय आम्ही. रस्ता एकदम वळण 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 रस्ता एकदम पूर्ण. हा आता रस्ता तो चालू झालाय तो. एकदम पूर्ण चढावच आहे, पूर्ण घाटासारखं एकदम घाट चढतोय असा, एकदम उंच आहे. आणि रोड पण जरा खराब आहे, गावातला आतला रोड आहे. आतल्या रोडने टाकली आम्ही गाडी, कारण की बोललो निसर्ग तरी थोडाफार चांगल्या पद्धतीने झालं, गाव दिसेल, वर्दळ कमी असेल थोडी. येताना आम्ही दुसऱ्या रोडने येऊ रिटर्न जाताना, कारण की जर लेट झाला, अंधार पडला तर इथे आजूबाजूला कोणच काय दिसणार नाही आणि जवळपास दुकानं वगैरे कायच नाही, पूर्ण हायवेला बाहेर पडेपर्यंत. रात्री सर्व बंद असणार इथं, कारण गाव आहे म्हटलं की सगळं शांतता होती. आता आम्हाला इथे एक दादा भेटलेत, हे सायकल वरून 12 ज्योतिर्लिंग करतायत. आपका नाम क्या है भाई? अजय पटेल. 12 ज्योतिर्लिंग आप पूरा साइकिल से, कितना ज्योतिर्लिंग हो गया आपका? 5 हो गए एक्चुअली। झारखंड, बिहार, वेस्ट बंगाल, ओके जगन्नाथपुरी, ओके. उधर से फिर कभी निकले हो आप? कितना दिन हुआ? 3 महीना होने वाला है। 2 तीन- दिन ही पड़ा। सब साइकिल स्टे वगैरह किधर टेंट लगाते हो या होटल वगैरह? नहीं, टेंट ही सब. होटल लेना वो बात तो है. यात्रा के लिए निकला हूँ तो फिर मैं बाहर वो नहीं कर सकता। बराबर, वो बात तो सही है. जो अभी ये भीमाशंकर का हो गया दर्शन? अभी जा रहा हूँ, जा रहे हो उधर? कभी पहुंचोगे? जब मन किया। महादेव भी पर है कितना, कभी तो जल्दी हो जाता है, कभी तो लेट होता है। मैं वो बात पे तो कभी सही ना तो सोने का, ना खाने का, ना कुछ, वो सब कुछ उन पे ही छोड़ रखा है। बराबर है, उन्होंने बुलाया, इतना हौसला दिया है तो वो ही पूरा करेंगे. पूरा करते हैं वो। खाने के लिए मेरे को कभी दिक्कत ही नहीं है। मैं कभी लोग तो, और मैंने वीडियो देखा है, मेरे को खाना नहीं मिल रहा है, खाने मेरे को पता नहीं क्यों सब लोग देखे जाते हैं। बराबर. मेरे को तो कभी हुआ ही नहीं कि मेरे को खाना ही नहीं मिला है। मैं बराबर, रहने का वो भी नीचे इसी गांव में ही रुका था। हाँ अच्छा है, चलो महादेव का साथ है, बहुत अच्छा है. और ये हौसला चाहिए उतना, वो उनकी वजह से ही मिलता है. ये तो साइकिल वगैरह कोई नहीं उतना. 5 के लिए 5 पांचवा है, ये पांचवा है। एक्चुअली मैं रामेश्वरम से आ रहा हूँ, तिरुपति हो गया, बहुत घाट बघा कसला आहे. घाटावरून ते आले पूर्ण सायकल घेऊन आणि 5 ज्योतिर्लिंग झाले, युपी वरून निघाले. रामेश्वरम से केदारनाथ बिना उसके है। हा अच्छा आहे, चलो. तर मित्रांनो, आता आपण त्या व्यक्तींना भेटून निघालेलो आहे. खरंच खूप म्हणजे खूप मनाचे हे लागते, मनोबल खूप लागतं त्यासाठी, आणि इच्छाशक्ती पण तेवढीच लागते. आणि खरं म्हणजे देवाची इच्छा लागते या अशा यात्रा करण्यासाठी. आता सायकलवरनं निघाले, 3 महिने झाले, घर कुटुंबापासून लांब, भले मोबाईल असो काही असो, पण सगळ्यांपासून लांब, आणि सायकल एवढी चालवणं कंटिन्यू, अनोळखी गावात राहणं, अनोळखी गावात वस्ती करणं, काय असेल तिकडचं वास्तव्य वगैरे, या सगळ्याची कसलीच परवा चिंता न करता ती व्यक्ती निघाली आहे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी. खरंच महादेवांचीच इच्छा असेल, त्याच्यामुळे त्यांना एवढी शक्ती भेटली आहे करण्याची. बघू आपल्या नशिबात कधी आहे, त्याचं माझी पण इच्छा आहे, पण सायकलनी नाही, एक 2 व्हीलरनी तरी निदान 12 ज्योतिर्लिंग वगैरे करायचे आहेत. कधी वेळ येईल, कधी देव बोलवतील आपल्याला. आपलं कसं झालंय, आपण ना जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकत चालू, आणि आपण स्वतःला अडकवून घेतोय की आपल्याला हे करायचंय, ते करायचंय, पैसे कमी पडतायत, कामाला जायचंय, हे हप्ते भरायचे आहेत. त्याच्यामुळे आपण ना त्या भीतीच्या खाली वावरतोय.
आणि त्यांनी कसं पूर्ण महादेवाच्या भरोसे पूर्ण सोडून दिलेले आहे, स्वतःचं पूर्ण जीवन त्यांनी देवाला समर्पित केलेले, त्यामुळे त्यांना ते शक्य होते. आपण ज्यावेळी ह्या जबाबदारीच्या ओझ्यातनं बाहेर पडू आणि पूर्णपणे महाप्रभू भगवंतावरती सर्व सोडून देऊ ना, त्यावेळी आपल्याला सुद्धा ते शक्य होईल. कारण सर्व शेवटी त्यांच्या इच्छेनुसारच होतं. आपण आपलं जर बघत राहिलो ना की मला हे करायचं ते करायचं आहे, तर मग आपण अडकतच जाणार आहे त्याच्यात. आपण देवावर सोडून दिलं ना, आपल्यासाठी जे योग्य आहे ते भगवंत आपल्याला नक्कीच देणार. चला आधी आपण आता ह्या आपल्या ज्योतिर्लिंगाचं एक दर्शन करूया, भीमाशंकरचं. खूप म्हणजे खूप आज संडे पण आहे आणि बरीच लोक गाड्या, 4 व्हीलर, टू व्हीलर, रायडर्स बरीच लोक जात आहेत. गर्दी खूप असणार. आम्ही आता खाली एकाला विचारलं तर त्यांनी सांगितलं 2.5-3-4 तास जातील बोलले लाईनमध्ये. आता बघूया VIP दर्शनचं असलं तर ते जर होणार असलं लवकर टायमामध्ये तर ते करून घेऊ. त्याच्यानंतर गुप्त भीमाशंकरला पण आम्हाला जायचं आहे आणि ते करून आम्हाला निघायचं. आम्हाला काही करून एक 3, 3:30, 4 पर्यंत तरी इथून निघायचं. निदान अंधार पडायच्या आधी तरी हायवेला लागायचे. म्हणजे एकदा हायवेला आम्ही लागलो ना, मेन हायवेला, जुना मुंबई पुणे हायवेला लागलो ना की तिथून मग किती जरी वाजले तरी मग काय फरक पडणार नाही. सरळच जायचं आहे आणि गाड्या रहदारी वगैरे असणार आहे. कारण हा कसा गावातला रोड असल्यामुळे थोडंसं, आणि लेडीज सोबत असल्यामुळे थोडीशी भीती. मध्ये वाटेत काहीच नाही आणि गाव असल्यामुळे नंतर कसं सर्व सुमसाम होणार संध्याकाळ झाल्याच्या नंतर. त्याच्यामुळे बघूया आता आधी हे आता पटापट करून घेऊया. बरंच टाइमपास खूपच केला आहे आम्ही आता नंतर येताना तर थांबणार नाही अजिबात. एकदा हायवेला लागलो तर नॉनस्टॉपच निघणार, कारण लवकर पोचायचं आहे आपल्याला घरी. प्रचंड इथं पाऊस यायला लागलाय. आम्ही जवळ पोचलो 8-10 किलोमीटरवर आणि जोरदार पाऊस यायला लागलाय. परत रेनकोट घातलाय आता आम्ही. आता रेनकोट काढणार नाही कारण आता इथं कंटिन्यू पाऊस असणार आहे आणि पूर्ण दिसतं वातावरणच तसं इथं दिसतंय. आता वरतीच फक्त रेनकोट घातलंय. चल हे लोक गेले पुढं. काहीच दिसत नाही. बघ ना, तुला तिकडूनच बोललो ना मी, तिकडं वाट लागणार. फुल इथं धुकं जाम झालेलं आहे आणि मंदिर येऊन 5 किलोमीटर आहे आणि 5 किलोमीटर फुल ट्रॅफिक जाम आणि पार्किंग जाम आहे. त्याच्यामुळे आता 4 व्हीलर इथंच अडवत आहेत. इथून चालत जायला लागते 4 व्हीलरवाल्यांना. आम्ही आता 2 व्हीलर घेऊन जातोय पुढपर्यंत. फुल जाम धुकं झालंय आणि पाऊस कंटिन्यू, तो पाऊस वारा एवढा लागतो ना की बोबडी वळते, एवढी थंडी लागते इथं. हो बघा आम्ही जात होतो, हे बघा इथं, हा बघा हा पाण्यातला आहे, पानसाप आहे हा बघा. त्या अशा मध्ये असतात, काठी पण नाही याला साईडला करायला माझ्याकडे. हो जंगलात टाकतो. चला ये आपण ते करूया आज. मग आपल्याला काय आपण करू ते दाखील. तर आता आम्ही इथं 2 किलोमीटर मागत गाडी आम्हाला थांबवायला सांगितली आहे आणि इथून आता आम्ही चालत चालू. माझा जादू माझा जादू. बघा सगळे इथं निळे जादू आहेत. आम्ही काळे आहोत. जादूचे हरवलेले भाऊ सगळे आम्ही काळे आहोत. सगळ्यांनी इथं पूर्ण धुकं आहे. जास्त करून निळेच आहे. मस्त एकदम धुकत पूर्णच झालंय.
फॉगी फॉगी कोराही कोरा एकदम जबरदस्त. पिकनिकला चाललंय कसं वाटतं तुम्हाला त्र्यंबकेश्वरला भारी वाटतंय की आज मी देवस्थानाला आलेलो आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला आणि मला दर्शन घेऊन अजूनही खूप आनंदी होईल मी. अरे पण दर्शन तर घेऊया आपण. दर्शन घेऊन आनंदी होईल मी. आणि आता थोडं वेळात मी महाकालच्या पायाशी पडणार आहे आणि 2 किलोमीटरचा प्रवास मला पायी करायचा आहे. 2 किलोमीटर किती टाइम लागतील अजून तुमच्या अंदाजाने? 2 किलोमीटर म्हणजे एक अर्धा तास पकडून झाला. अर्धा तास नाही लागणार, 10-15 मिनिटं. ते 15-20 मिनिटं बघणार आणि म्हणजे महादेवाचं नाव घेऊन चालू तर आम्हाला थोडा टाइम लागेल. त्याच्यानंतर गुप्त भीमाशंकरला पण जायचंय. तिथून आम्ही 2.5 किलोमीटर तो एक पायी प्रवास करणार आहे गुप्त भीमाशंकरला. फुल गर्दीच गर्दी आहे. हे घाल. नाही राहू दे, आता भिजलोच आहे ना, आता काय करायचं. असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे आज गर्दीचं खूप खूप म्हणजे खूप गर्दी आहे. 2 ते 5 किलोमीटर पर्यंत हेच लावलेली आहे पार्किंगची. अरे अरे बम 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 अरे अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय जय श्रीराम श्रीराम. आत्ता खरी मजा येते आम्हाला. फुल एकदम अंधार एकदम झालाय सगळीकडे. फुल आत्ता खरी मजा येते आम्हाला चालायला. म्हणजे ट्रेकिंग, ते गुप्त भीमाशंकरची ट्रेकिंग करायची ते त्याच्या आधी भीमाशंकरची आमची ट्रेकिंग होती. जबरदस्त वाटतंय खूप, म्हणजे खूप जबरदस्त. बोले बोले जय. बघा धुकं बघा कसलं, पूर्ण झाडं वगैरे आणि सूर्याची किरणच पडत नाहीत. एवढं इथं अंधार वाटतोय, सूर्यकिरणच इथे पडत नाहीत. श्री क्षेत्र भीमाशंकर फुल एकदम घनदाट जंगल आहे एकदम. शेवटी भीमाशंकर अभयारण्य आहे आणि एकदम घनदाट जंगल. श्री क्षेत्र भीमाशंकर. असं केदारनाथ सारखं आम्हाला जरा केदारनाथ सारखं वाटतं इथे. जादू जादू येतो, जादू का करपलेला जादू, करपलेला जादू. उन्हात जळालाय जादू. मस्त आहे जंगल. बघ ना, जरा पण सूर्याची किरणे अशी येत नाही तिथे. धुकं बघ कसलं आहे ते. जंगल कसं असेल? कुठलं? आडराई जंगल ट्रेक. परत अंधारबन सॉरी ते आडराई वेगळा, अंधारबन ते पण जंगल ट्रेक करायचं एकदा. पूर्ण अंधार असंच आहे, धुकं वगैरे. त्याची चावी राहिलेली आणि ह्याने तिकडे वरती सिक्युरिटीला सांगितलं की पाय मुरगळला जाऊन घेऊन येतो आणि गाडीत डायरेक्ट घेऊन आला. आम्ही जातो आता चालत. धुकं बघा किती धुकं पडलंय. मी पण विचार करतोय काय कोण भेटलं इथं मध्ये. पण मस्त वाटतं हे अशा धुक्याच्या ह्याच्यात ना चालायला, ट्रॅक करायला. किती पब्लिक बघ काय आहे ती. आणि आज संडे ना रे, त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे. तुझ्यासाठी आम्ही थांबलो नसतो ना तर आम्ही पोचलो असतो. मग चालत आलो असतो पुढे. तर पोहोचले हे काय आलं ना, गाडी चाललीच होती. नशीब चावी कोणी उचलली नाही आधी. मंदिर कुठल्या बाजूला आहे? समोर गाडी कुठे लावते? आता आम्ही आतमध्ये आलो, मंदिराच्या जवळ आलो. हे बघा पूर्ण घरांवर, छपरांवर संपूर्ण माकडच माकडे. हे बघा, आणि हे पूर्ण अभयारण्य आहे. शेकरू पण दिसतोय का कुठं बघायचं आहे, पण मुश्किल आहे. हा केवढा आहे बघ, कसला आहे बघ. बघ बघ खातोय तो. लाईन बघा पूर्ण तिकडे वरपर्यंत लाईन गेली आहे. भयंकर एकदम लाईन लागली आहे. किती तास जातील काय माहिती. आम्ही जरा VIP दर्शनाचं बघतो काय जुगाड होतोय का. प्रचंड म्हणजे प्रचंड लाईन आहे. जवळजवळ 6-7 तास पण जातील काय सांगता येत नाही. कारण मंदिराच्या बाहेर जवळजवळ पुरी लाईन आलेली आहे. आतमध्ये फिरून एवढी गर्दी आहे. परत आम्हाला तिकडं गुप्त भीमाशंकर, मला वाटतं आज बहुतेक स्टे होईलच, सांगता येत नाही काय होतंय ते. इथून आत जायचं आहे बघा, या प्रवेशद्वारातून आत जायचं. या प्रवेशद्वाराच्या बाहेर जवळजवळ 300-350 मीटर लाईन आहे प्रवेशद्वाराच्या बाहेरून. आणि प्रवेशद्वाराच्या आत किती असेल. बाहेर धुकं झालंय जमलं इथं.
पण मस्त वाटतं एकदम जबर. आता छान वाटतं एकदम मनमोहक, पण हेच रात्री खूप भयानक आणि भयंकर दिसेल रात्री. ते चल विचारूया. आणि आता इथं चौकशी केली आम्ही, पण VIP दर्शन बंद आहे बोलतात आणि प्रचंड लाईन आहे. ह्या अशा 250 पायऱ्या उतरून जायचं डायरेक्ट मंदिराच्या इथे. जवळजवळ बाहेर म्हणजे 1 किलोमीटर पर्यंतची, आतपासून बाहेरपर्यंत 1 किलोमीटर पर्यंतची लाईन लागलेली आहे. 4 ते 5 तास जातील बोलतात. काय बोलतो तू? फक्त ऍडजस्ट कर, मी त्यांना घेऊन येतो. तिकडची पण लाईन जाईल रे, बाकी नाही काही. आम्ही आता इथं लाईन मध्ये एंटर झालोय. म्हणजे थोडासा जुगाड करून मध्ये आलोय. बघूया आता, बरोबर वाटत नाही. परत रिटर्न निघायचं. आता इथून जिथं आम्ही थांबलोय तिथून सुद्धा 2-2.5 तास लागतील म्हणून म्हणतायत दर्शनाला. तिथून परत गुप्त भीमाशंकरला जायचं. बघूया कसं काय शक्य होतं. खूप म्हणजे खूप लाईन आहे. बरीच लोक आली, बरीच गर्दी. 250 पायऱ्या, 250 पायऱ्यांच्या बाहेर परत 250 ते 300 मीटर लाईन आहे. आता हे दोघं पुढे गेलेत. प्रचंड आहे. ही मला वाटतं मुखदर्शनासाठी ही माणसं जातात आणि ही लाईन मधली लाईन आहे. आता आम्ही खालपर्यंत आलोय जुगाड बसवत थोडा. आता इथून आतमध्ये पूर्ण सर्कल राऊंड असं आहे, राऊंड लाईन आहे. त्याच्यानंतर मग दर्शन आहे. मुखदर्शनामध्ये जातो पूर्ण. आता आम्ही या जवळजवळ 250 पायऱ्या आहेत. या 250 पायऱ्यांच्या खाली आता इथपर्यंत आलोय जुगाड बसवत. आता ऊन थोडंसं पडायला लागल्यामुळे धुकं जरा कमी झालंय. हा मंदिर आहे, मंदिराचा गाभा गर्भगृह हा इथे. आता ही लाईन अशी फिरून मग दर्शनाला लागतात. खूप गर्दी आहे. जे मागे आहेत ना त्यांना खरंच खूप म्हणजे 7-8 तास पण जातात, त्यांना सांगता येत नाही एवढी गर्दी आहे आज. आणि सुंदर असं मंदिर आहे. इथून आता बाहेर पडल्या ही इथे घंटा आहे मोठी. हा मंदिराचा गर्भगृह आहे. आता मी बाहेर आलो आहे. काळभैरवाची शनिदेवाची मूर्ती आहे. घंटा बघा 1727 सालातली घंटा आहे. फुलले. तर मित्रांनो, आता आम्ही मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहे. जवळजवळ 1.5-2 तास तरी आम्हाला गेले, कारण लवकर झालं म्हणजे आम्ही जरा त्या अरुणनी सेटिंग केली थोडी पुढे सरकत त्याच्यामुळे आलो आहे. ठीक आहे, आपल्याला निघायचं पण आहे. देवाची माफी मागतो. मध्ये घुसत आलो आहे, त्याच्यामुळे प्रसाद घेतो. खूप लाईन आहे आणि खूप गर्दी आहे. येताना सर्वांनी लवकर लाईनमध्ये लागा सकाळी तरच दर्शन होऊ शकतं. आणि खूप गर्दी आहे. सॅटर्डे संडेचा अवॉइड करूनच या. सॅटर्डे संडे मंडे मिडवारला कधी या. खूप लाईन आहे बाहेरपर्यंत. आता आपलं दर्शन झालंय, प्रसाद घेऊन झाले आहे. हे बघा नंदी जुन्या ह्याच्यात केलेली. बघा काय कोरीव काम केलेलं आहे त्यावेळी, किती पुरातन असेल. ह्या सुद्धा मूर्त्या बघा कशा बनवलेल्या आहेत त्या टायमाला. आता आम्ही जातोय गुप्त भीमाशंकरचा ट्रेक करायला बघतोय. आम्ही ट्राय करतोय ते करण्यासाठी. तर आता आमचं
भीमाशंकरचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आणि एकदम अप्रतिम दर्शन झालंय. अगदी व्यवस्थित सर्वांना दर्शन भेटतंय, मनसोक्त दर्शन भेटतंय. एवढं जरी लाईनीत असले तरी मस्त दर्शन भेटतंय. मला आवडलं, कारण की असं दर्शन मला फक्त एकदा पंढरपूरला गेलो त्यावेळेस भेटलेलं नाही. तर सहसा गाभाऱ्यात कोणाला जाऊ देत नाही. त्र्यंबकेश्वरला आम्ही गेलेलो तेव्हा सुद्धा गाभाऱ्यात जाऊ देत नव्हते, लांबूनच फक्त दर्शन देत होते. पण इथे भीमाशंकरला आम्हाला गाभाऱ्यात आणि पिंडीवरती पाणी वाहण्याचं आम्हाला सौभाग्य मिळालंय. हे बघा, हे मंदिर आहे आणि ही मंदिराची आता मागची बाजू आहे. त्या मागच्या बाजूला इकडे बहुतेक मला वाटतं ना गावची यांची होळी इथे उभी होत असावी. आणि इथे वैकुंठ धाम आहे समोर. हे बघा, हे समोर वैकुंठ धाम आहे आणि हे इथे पेशवेकालीन कुंड आहे. इथे हे कुंड बघूया, चल पटकन. इथे स्मशानभूमी आहे वैकुंठ धाम आणि हे कुंड आहे पेशवेकालीन. वा, ह्याला पाणी मस्त आहे, पण काय घाण करून टाकली इथे, घाण करून टाकली पूर्ण. प्लॅस्टिक विस्टिक टाकून जमत नाही तर ना पाण्याच्या बाटल्या घेऊन येत जाऊ नका. टाकायचे असते तर खाली बाटली, ते म्हणतात ना खाली बाटली लोकांना वजन होते. त्याच्यातले किती मस्त पाणी आहे, स्वच्छ पाणी एकदम. पूर्ण कचरा टाकून घाण करून टाकली. मोठं आहे कुंड. ह्या मंदिराच्या मागच्या बाजूनी आम्हाला हे तिथं समोर जो बोर्ड लावला, ही पब्लिक सगळी तिथेच चालली आहे गुप्त भीमाशंकरच्या ट्रेकिंगसाठी. तर आम्ही पण आता तिकडे जायचं ट्राय करतोय. बघूया कितपत कसं काय होतंय साध्य. दाखवतो तुम्हाला कसा असेल जंगल ट्रेक तो.